छान बरा झाला. झालाय. माझा चेहरा सांगतो की नाही. खरं तर आता ही वाटी संपूर्णच पुढच्या गप्पा माराव्या असा माझा मूड आहे, पण तसं नको करूया. शेवटी तुम्ही एक स्त्री आहात, एक आई आहात, एक बायको आहात, एक सेवानिवृत्त अधिकारी आहात. पण तुमचाही एक मनातला कप्पा असेल, काही भावना असतील, एखादा पटकन असा राग येतो तो क्षण असेल, तर अशा वेळेला तुमचा हक्काचा माणूस कोण आहे? माझा हक्काचा माणूस म्हणजे माझी आई, जिच्यावरती आपल्याला भरपूर चिडता येतं, जिच्याशी आपल्याला वाद घालता येतो आणि पुन्हा म्हणता येतं की तुला हे कळलेलंच नाहीये किंवा Correct. ती काही सांगू पाहते तेव्हा त्या क्षणी आपल्याला ते पटलेलं नसतं. करेक्ट. तर असे सगळे अनेक पदर ज्या नात्याला आहेत आणि जी खरं तर स्वतः आई झाल्याशिवाय कळत नाही. अगदी हे बरोबर. जे टिपिकल वाटतं ऐकायला पण ते खूप खरं आहे. तर असं मला ज्या माझ्या जाणीवा समृद्ध करत गेली ती माझी आई. त्यांचं नाव काय? सुनीता गर्गे. की या मोहिनीला जन्म देणाऱ्या, देशाच्या लेकीला जन्म देणाऱ्या सुनीता त्यांना आपण इथे आमंत्रित करूया. या, नमस्कार. नमस्कार. खूप मनापासून तुमचं स्वागत. या, कशा आहात तुम्ही? ठीक आहे. वा, तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. कशी आहे तुमची मुलगी म्हणून? चांगली आहे. जेव्हा त्या सर्व्हिसला जॉईन झालं तेव्हा तुम्हाला अभिमान वाटला असेल ना खूप? हो, अभिमानही वाटला आणि थोडंसं टेन्शनही वाईटही आलं. वाटलं. म्हणजे खडतर जॉब होता ना खडतर job. आणि तिची तब्येत अशी अगदी वीक. म्हणलं ही काय करेल, कसं करेल, परमेश्वरालाच पण माहिती. त्यांनी करून दाखवलं. अगदी. आणि तशी जिद्दी आहे ना, लहानपणापासून धैर्यशील, जिद्दी आणि चिकाटी. जिथं जाईल तिथं ते यश मिळवणारच. किती छान. हो. तुम्ही खाण्यापिण्याचे पदार्थ काही देवाणघेवाण केली का? ती वेळच नाही आली यांच्या शिक्षणामुळे? नाही केली ना. तुम्ही स्वयंपाक कधी यांच्याकडे हो. शिकलात? नाही, मला खरं तर कॉलेजच्या लाईफमध्ये खूप धावपळ माझी सुरू असायची, वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स आणि मी सतत घराबाहेर. खरं तर ती खूप म्हणजे काय म्हणू आपण नॉर्मल बॅकग्राऊंडची आहे किंवा सामान्यपणे तर तिचं प्रचंड कष्ट उपसले लहानपणापासून आणि सातत्याने स्वयंपाकघरात सणवार हे सगळ्या गोष्टी. पण तिने मला कधीच त्याच्यात अडकवून ठेवलं नाही. हा. आणि मग ती सिन्सिअरिटी एक होती कुठेतरी किंवा लहानपणापासून तिला ऑब्झर्व करत होते की छोट्या छोट्या गोष्टी स्वयंपाकघरातल्या कशा असतात. आणि मला असं वाटतं स्वयंपाकघर म्हणजे एक मॅनेजमेंट लेसन्स मुळात आहेत ऍब्सोल्युटली. की आपण वेळेवरती भाजी आणणं, वेळेवरती सगळं संपलेलं सामान आणणं आणि चोखपणे जर ते तसं भाजायचं तर ते तसंच भाजलं पाहिजे. करेक्ट करेक्ट. तिथे काहीही कॉम्प्रोमाइज करायचं नाही. नाहीये. हे तिचे सगळे गुण थोडे थोडे बरं, एवढं बघत सगळं गेले. करून आपलं पोट कधी भरेल याची काही खात्री खात्री नाही. नाही. सगळे जेवून जिकडल्या तिकडे निघून जातील तेव्हा घरातली आई जेवत असते, हो की नाही? हो हो. पण फार बरोबर आहे तुमचं म्हणणं आणि की याची गंमत ती जेव्हा युनिटमध्ये आली तेव्हा आली होती. ते तू म्हणालास की सगळं झाल्यावर आई जेवते. तर हो, आई तिचं जेव्हा उलट. कशी मला एवढी प्रतिष्ठा आणि एवढा आदर कधी मी स्वप्नातही अपेक्षित केला नव्हता. इतका मला तिथे मान. कुठे म्हणताय हे? काश्मीरला. अच्छा. हा. आर्मीच्या युनिटमध्ये आर्मीच्या. जेव्हा ती आली पहिल्यांदा. त्यावेळेस. बर, तुम्ही बरं. त्यांना तिकडे घेऊन गेला होतात? नाही नाही, मी एकटीने प्रवास केला विमानाने, तोही पहिल्यांदा. अच्छा ते माझ्या दृष्टीने धाडसाचंच होतं. अच्छा. थेट श्रीनगर. श्रीनगर. आणि मग तिथे गेल्यावर काय तुम्हाला अनुभव आला? म्हणजे जेवणाच्या वेळेला अगोदर सगळं मी घ्यायची, प्लेट मी घ्यायची, सगळं वाढून मी घ्यायचं आणि मग तिचे अधिकारी, स्टाफचे लोक सगळे मग माझ्या मागून घ्यायचे. आमच्याकडे आम्ही लेडीज मेहमान फर्स्ट आहे. हे नुसतं Ladies. म्हणत नाहीत तर ते जगतात. नाही, पण फार आईवडिलांचा फार सन्मान मिळायला. खूपच आईवडिलांना फार मानतात. किती कमाल आहे ना. हो. आणि स्त्रियांशी बसून बोलण्याची पद्धत देखील आमच्याकडे नाही. नाही. म्हणजे एखाद्या जवानाची देखील पत्नी आई कोणी असेल तर कमांडिंग ऑफिसर, ब्रिगेडियर जनरल जो कोणी असेल आम्ही सगळेच अधिकारी उठून उभे राहू सगळ्यात आधी आणि मग त्या स्त्रीशी संवाद साधू. आणि फार तसंच आई म्हणाली तसं सन्मान. पालक जेव्हा येतात ऑफिसर्सचे, विशेषतः ऑफिसरची आई ती प्लेट ओपन करेल आणि त्याच्यानंतर सगळे आमचे सगळे वरिष्ठ घेणार. अधिकारी किती अगदी मोठा कुठल्याही अधिकारी रँक, असला तरी. अगदी अगदी जनरल, अगदी आर्मी प्रमुख काय कोणी संस्कार असो. आहेत हे, किती छान संस्कार आहेत. म्हणजे सैन्याच्या हातात फक्त शस्त्र नाही आहेत, संस्कार सुद्धा आहेत. फार. आणि म्हणून मला वाटतं आपली भारतीय सेना जी आहे ती हो. जगापेक्षा वेगळी आहे, हो ना? खूप शस्त्र आणि नंतर येतं सगळ्यात आधी शस्त्र का चालवावं हा संस्कार आणि ते कसं चालवावं हा विवेक हा योद्ध्याला शिकवला जातो आणि मग शस्त्र दिलं जातं. फारच तर हे सगळं खूप आर्मीमध्ये शिकण्यासारखं शिकायला आहे मिळतं. सगळं.